नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लोक ज्या पद्धतीत विचार करतात त्याचा मला कधी कधी अचंबा वाटतो. म्हणजे मी सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत असतो, समजावण्याचा प्रयत्न करत असतो की दडलेल्या गोष्टी ज्या असतात त्या शोधून काढाव्या लागतात. वरवर दिसतं ते सोपं असतं. असं म्हणतात ना, हिमनगाचं टोक आहे, टीप ऑफ आईसबर्ग वगैरे. म्हणजे काय असतं, तर तो हिमनगाचा जो कडा असतो, बर्फाचे जे डोंगर असतात ते कोसळून समुद्रात वाहत येतात, तेव्हा त्याचा 10% 8% भाग हा पाण्याच्या वर दिसत असतो, बाकीचा खाली असतो. आणि असा एक हिमनग असतो, हा टायटॅनिक सारख्या मोठ्या बोटीला बुडवू शकतो. आणि म्हणूनच तो जो छोटासा हिमनगाचं टोक दिसतं, त्याला तेवढंच समजून चालत नाही, त्याच्या खाली काय आहे का तपासावं लागतं. आणि म्हणून मोठमोठ्या ज्या गहन गोष्टी असतात त्या खोलवर जाऊन तपासाव्या लागतात, कारण त्याचे व्यापक परिणाम संभवत असतात. हे मी आज तुम्हाला एवढ्यासाठी समजवतोय मित्रांनो, की सध्या म्हणजे मी काल जो एक व्हिडिओ टाकला होता देवेंद्र फडणवीस यांच्यावर, टीकेचे जे आसूड ओढले जात आहे, त्या टीकेचे जे घणाघात चालू आहेत, त्यातूनच एक नवा नरेंद्र मोदी घडवला जातोय. हे मी सांगतोय, आणि मी आत्ता सांगतोय अशातलाही भाग नाही. ज्या वेळेला नरेंद्र मोदी 2013-14 लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले, भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी आखाड्यात उतरले होते, तेव्हाही मी गोष्ट सांगितली होती. आणि त्याच्या पुढे जाऊन मी तेव्हा ब्लॉग लिहित होतो, व्हिडिओ करत नव्हतो. पण तेव्हा मी सांगितलं होतं, 2014 नरेंद्र मोदींनी 8 लोकसभा निवडणुकांनंतर एकपक्षीय बहुमत एका पक्षाला लोकसभेत आणून दाखवलं. हा चमत्कार वाटला होता, सगळ्यांना लाट वाटली होती. मला तो लाट वाटली नव्हती. याचं कारण मी ते जवळजवळ वर्षभरात एक मालिका लिहून लेखमाला लिहिली होती. त्याचं पुढे पुस्तक झालं. पुढे 14 महिने आधी भाजपने सुद्धा नरेंद्र मोदींना नेता बनवलं नाही, तेव्हा मी लेखमाला लिहिली होती, भाजपला केंद्रातली सत्ता हवी असेल तर नरेंद्र मोदीला नेता करा, पंतप्रधान पदाचा उमेदवार करा. तो अंदाज होता, तो खरा ठरला. पण तो अंदाज मी ओपिनियन पोलनी ठरवलेला नव्हता. तर ज्या काही राजकीय घडामोडी घडत होत्या त्याचे परिणाम दुष्परिणाम दिसत होते, त्याच्या आधारावर आणि राजकीय अभ्यासावर आधारलेला तो अंदाज होता. आणि म्हणून तो 2014 2019ला बरोबर ठरला. 24ला माझाही अंदाज चुकलेला आहे. सांगण्याचा मुद्दा असा की समोर घडतंय ते बघा. आणि त्यावेळेला मी लिहिलं होतं की मोदींना जे यश मिळालंय त्याचं भाजपला किंवा संघापेक्षाही जास्त श्रेय मी मोदी विरोधकांना देतो. आणि मोदींनी सुद्धा एकदा लोकसभेच्या आपल्या भाषणामध्ये त्याची जाहीरपणे कबुली दिली, माझ्यावर जितके दगड मारण्यात आले ते मी उलटे फेकले नाहीत, त्या दगडांच्याच पायऱ्या बनवत बनवत मी इतक्या उंचीवर आलोय. सांगण्याचा हेतू असा की ज्या प्रकारे नरेंद्र मोदींना तब्बल 12 वर्ष 13 वर्ष टार्गेट करण्यात आलं, त्याला उत्तर देत बसण्यापेक्षा मोदींनी जे काही केलं होतं नेमक्या त्याच पावलावर पाऊल टाकून जर महाराष्ट्राचा आजचा मुख्यमंत्री आणि 2014 मध्ये अगदी नौखा असलेला मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावर चारी बाजूने राळ उडवली जात असेल, अनाठाई अनावश्यक आणि बिनबुडाची टीका होणार असेल, तर त्यातून एक नवा नरेंद्र मोदी घडवला जातो. हा विषय मी जो काल टाकला सोमवारी, नेमकं त्यावेळेला सगळ्या सोशल मीडियावर आणि मीडियामध्ये देवा भाऊ नावाच्या जाहिरातीवर हलकल्लोळ माजलेला आहे. अनंत चतुर्दशीचं निमित्त घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या
मुंबईतल्या, पुण्यातल्या आणि ज्याला अग्रणी म्हणतात अशा काय 50-60 दैनिकांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये एक पूर्ण पहिल्या पानावरच्या जाहिराती देण्यात आल्या आणि त्याच्यावर 50 कोटी पासून 100 कोटी पर्यंत खर्च झालाय. पण त्या जाहिराती कोणी दिल्या याचा पत्ता नाही. अरे याच्यावर चर्चा पत्रकार करतायत, तर पत्रकारांना या वर्तमानपत्राच्या जाहिरात खात्यात जाऊन ही माहिती घेता येईल की ही जाहिरात दिली कोणी, एवढे पैसे खर्च कोणी केले. कारण ते महाराष्ट्र सरकारने केले नाही ते उघड आहे. कारण महाराष्ट्र सरकारने कुठची जाहिरात दिली तर त्याच्या खाली एक प्रेस लाईन सारखं असतं, डायरेक्टर जनरल काय महाराष्ट्र प्रसिद्धी खातं वगैरे, DGPI असं असतं. ते तर नाहीये. याचा अर्थ कोणीतरी दिलेली आहे जाहिरात, पण तो माणूस उघड होत नाही. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ पुष्पांजली अर्पण करणारे देवेंद्र फडणवीस किंवा गणपती रायाच्या पायाजवळ पुष्पांजली अर्पण करणारा मुख्यमंत्री आणि देवा भाऊ, बस. या पलीकडे कसलीही कॉमेंट नाही, काहीही नाही. 4 अक्षर, देवा भाऊ. आणि सगळीकडे ह्या मोठमोठ्या जाहिराती, त्याचा खर्च किती, तो दिला कोणी, ह्याच्यावर अखंड तांडव चालू आहे. ते कोणी दिलं हे, जर तुम्ही पत्रकार आहात, चॅनेलवर आहात, वर्तमानपत्रात आहात, तर मग तुमच्या वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात कोणी दिली, त्याचे पैसे कोणी भरले. मी उद्या सांगेन एक पान माझी जाहिरात छापा, नाव नका टाकू, पण मला पैसे तर द्यायला लागतात ना. त्यामुळे ज्याच्याकडून त्या वर्तमानपत्राने, त्या मीडिया हाऊसने त्या जाहिरातीचे पैसे घेतलेत, त्यांना तर पक्क माहिती आहे ना कोणी जाहिरात दिली, कोणी पैसे दिले. ही माहिती पत्रकार काढू शकत नाहीत. महायुतीमध्ये अजितदादा विरुद्ध एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यात काय धुसफूस चालू आहे, याच्या बारीक बारीक बातम्या सूत्रांकडून ज्यांना कळतात, त्यांना सूत्रांकडून देवा भाऊची ही जाहिरात कोणी दिली, त्याचे पैसे कोणी भरले, हे कसं कळत नाही. आणि बाकीचे दिवटे आहेतच. आपले शेंबूडपुसे रोहित पवार, त्यांनी लगेच महायुतीतल्या मित्र पक्षाच्या एका मंत्र्याने हा सगळा, तो विषय मी वेगळा करणार आहे. रोहित पवार, कोण म्हणतो 25 कोटी, कोण म्हणतो 40 कोटी, कोण म्हणतो 100 कोटी. अरे हे सगळ्या चर्चा करण्यापेक्षा जाऊन शोधून काढा, हा आरोपी आहे, भाऊ तोरसेकरने हे जाहिराती दिलेत. कारण ज्या वर्तमानपत्रात, ठीक आहे, ज्या वर्तमानपत्राकडून माहिती मिळेल त्या वर्तमानपत्राचं नाव सांगू नका, पण एवढी खात्रीपूर्वक बातमी देता येईल की पैसे देणारा भाऊ तोरसेकर आहे किंवा आणखीन कोण, सुशील कुलकर्णी आहे, हे तर नाव तुम्ही सांगू शकाल. ही माहिती कुठल्या वर्तमानपत्रातून मिळाली ते लपवा. पण ही माहिती मिळणं अशक्य आणि अवघड आहे. अशा थाटामध्ये जो काय धुमाकूळ घातला जातोय, तो बघून मला हे सगळे पत्रकार दिवसेदिवस किती केविलवाणे होत चाललेत. कारण बोलणार कुठच्या तोंडाने, कुठल्या ना कुठल्या मीडिया हाऊसची चाकरी करणारे आहेत. आणि त्याचंच वर्तमानपत्र असेल तर त्याच्यात हे पैसे आले कुठून ही माहिती मिळते हो, पण ती सांगायची हिंमत नसते ना. तुम्हाला आठवतं तो कोळसा खाणीचा घोटाळा झाला होता, त्या कोळसा खाणीच्या घोटाळ्यावर जे जे कोणी आरोपी होते तेव्हा त्यांच्यावर तोंडसूक घेणारा निखिल वागळे हा लोकमत, IBN लोकमतचा संपादक होता आणि एकेकाला अगदी धारेवर धरत होता बोलवून बोलवून. पण त्याच लोकमत मीडिया हाऊसचे अध्यक्ष आणि त्यांचे सुपुत्र यांचाही त्या आरोपींमध्ये समावेश होता. त्यांच्यावर चकार शब्द निखिल बोलला नाही, कारण चाकरी करत होता. चाकरी करत होता ना. बाकीच्यांना अगदी कुठच्याही काँग्रेसवाल्याला बोलव, त्याला धारेवर धर. पण लोकमत या चॅनेलचे आणि मीडिया हाऊसचे जे मालक असतात, अध्यक्ष असतात त्या संस्थेचे, त्यांच्यावर चकार शब्द बोलायची परखड पत्रकार निखिल वागळेची हिंमत झाली नव्हती, कारण चाकरी असते. आणि म्हणून
हे काय देवा भाऊ नावाची जाहिरात फुलपेज ज्यांनी दिलेली आहे त्याचं नाव मिळणं, त्यासाठी पैसे भरणाऱ्याचं नाव मिळणं अजिबात अवघड नाहीये. जे कुठे पत्रकार म्हणून काम करतात, संपादक किंवा विश्लेषक म्हणून काम करतात, सहसंपादक, चीफ रिपोर्टर, जे काही, त्यांना हे मिळणं अशक्य नाहीये. आणि कळलं तर सूत्रांकडून कळलं सांगा ना, का नाही सांगू शकत? पण असो, तोही मुद्दा बाजूला ठेवा. मुद्दा असा आहे की यामुळे एवढं अस्वस्थ होऊन जाण्यासारखं काय घडलंय? काहीही त्याच्यात दावा केलेला नाही, प्रतिदावा केलेला नाही. की मराठा आरक्षणाचा विषय बघा मीच ब्राह्मण असून सोडवला, किंवा ओबीसी आणि मराठ्यांची जी लागणार होती ती भांडणं मी वाचवली, असा काय दावा त्या जाहिरातीत काही नाही. देवा भाऊ, चार शब्द, चार अक्षर, एक नाव, त्याच्यासाठी इतका हलकल्लोळ, अखंड तांडव. मला गंमत वाटते मित्र, मी ऐकतोय. आणि हा जो व्हिडिओ मी काल टाकलाय, नवा नरेंद्र मोदी घडवला जातोय, तो अनेकांना वाटेल की ते ब्रँडिंग आहे. कारण एका पत्रकाराने त्या जाहिरातीवर पहिला व्हिडिओ मी बघितला, त्यामध्ये त्या पत्रकाराने सांगितले की ही जाहिरात म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं ब्रँडिंग आहे का? देवेंद्र ब्रँड, देवा भाऊ ब्रँड एस्टॅब्लिश करण्याची ही चाहूल आहे का, वगैरे वगैरे शोध लावला. अरे जो ब्रँड ऑलरेडी झालाय त्याला ब्रँड म्हणून जाहिरात करावी लागत नाही. जिओ, रिलायन्स, टाटा ही नुसती नावं लागली की माल आपोआप खपायला लागतो. त्याच्या कुठेतरी कोपऱ्यात टाटा वगैरे असावं लागतं, रिलायन्स असावं लागतं, जिओ असावं लागतं. त्यासाठी स्पेशल एवढं मोठं जिओ दाखवून जाहिरात करावी लागत नाही. जेव्हा करायची होती तेव्हा केली. आता नुसतं जिओ लावलं की भाजी पण विकता येते. टाटा म्हटलं की मीठ सुद्धा विकता येतं. ब्रँडचा अर्थ समजून घ्या. पण पवार ब्रँड, ठाकरे ब्रँड हे नसलेल्या ब्रँडची टिमकी वाजवत आयुष्य गेलेले लोक आहेत. त्यांना ती जाहिरात बघून चला देवा भाऊ हा नवा ब्रँड बाजारात आणण्याची ही चाहूल आहे, वगैरे वगैरे शोध लावले. मुद्दा असा आहे की यातून साधलं काय जाणार आहे? कोणी अगदी मी म्हणतो की बेनामी पद्धतीने पैसे देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच ही जाहिरात करायला लावली, हे देखील आपण असं मानलं की हे सत्य आहे. तरीही एक गोष्ट साफ आहे, एक गोष्ट साफ आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये देवा भाऊला हे करून साधायचं काय होतं, हा विषय आहे. विषय तुम्हाला पाहिजे ना, मुद्दा फडणवीसांना जोडायला, तर तो विषय आहे की यातून देवेंद्र फडणवीस काय साध्य करू इच्छितात, किंवा देवेंद्र भाऊंचे जे पाठीरेखे असतील ते लोक अशी जाहिरात 40-50 वर्तमानपत्रामध्ये करोडो रुपये खर्चून देतात, तर त्यातून साध्य काय करायचं आहे हा विषय चर्चेला गेला पाहिजे. आणि तेवढं सोडून सगळं लटांबर चालू राहतं, बकायती चालू राहते. ही चर्चा व्हावी. मूर्खानो, तुम्ही ही चर्चा करावी यासाठीच ती जाहिरात दिली. ती किती कोटीची आहे सोडून द्या. वर्तमानपत्र जर तुम्ही बघत असाल तर आज वर्तमानपत्रांचे खट डबघाईला गेलेले आहेत. कोण वर्तमानपत्र, किती लोक वाचतात, किती लोकांच्या घरी वर्तमानपत्र जाऊन पडतात, टाइम्स असो किंवा लोकसत्ता असो, जे काय असो. त्यांचं जे ओरिजिनल दबदबा होता वर्तमानपत्राचा, तो 10-15 वर्षापूर्वीच संपलाय. आणि करोनाने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केलाय. वर्तमानपत्राच्या बातमीला कोण कुत्र विचारत नाही, म्हणूनच सगळ्या छापील वृत्तपत्रांना देखील डिजिटलवर यावं लागलंय. त्यामुळे ह्या फुलपेज जाहिराती, त्याचा रेट इतका, त्याचा खर्च इतका, याच्यावर चर्चा करू नका. त्यातून साधायचं काय होतं? आणि ते देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे पाठीराखे असतील, त्यांनी साधलंय का यावर चर्चा करा, त्याचा शोध घ्या. मी एक तुम्हाला आठवण सांगतो मुद्दा. फेब्रुवारी 2022, कदाचित 6 किंवा 7 फेब्रुवारी असेल, ठाण्याला ती वागळे इस्टेट म्हणून कुठचा विभाग आहे, इंडस्ट्रीयल एरिया वगैरे आहे, तिथे तिथल्या एका वाहतूक टेम्पो चालक संघटनेने एक पोस्टर लावलं होतं, भलं थोरलं.
महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा हे दोनच चेहरे त्या भल्या थोरल्या पोस्टरवर होते. 2-3 दिवसात काहीतरी एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस होता आणि 2 किंवा 3 दिवस आधी ठाण्यात कुठच्या तरी मोक्याच्या जागी ती जाहिरात, तो मोठाच्या मोठा फ्लेक्स लावण्यात आला आणि त्यावर भावी मुख्यमंत्री असे शब्द होते. शिवसेनेचे मंत्री असून सुद्धा त्या पोस्टरवर श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे हे चेहरे वगळता आदित्य ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यापैकी कोणाचाही चेहरा नव्हता. आणि भावी मुख्यमंत्री वाढदिवसाचं अभिवादन वगैरे वगैरे काय 4 ते 6 तासामध्ये त्यावरून इतका गहजब झाला की ते पोस्टर उतरवलं गेलं 4-6 तासात. पण त्याची इतकी अफाट चर्चा झाली की 2 दिवसानंतर एकनाथ शिंदे यांचा खरोखर वाढदिवस होता तेव्हा महाराष्ट्रभर कमीत कमी 400-500 असले फ्लेक्स लावले गेले. त्याच्यावर सगळ्यांचे फोटो होते. तुमच्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सगळ्यांचे फोटो होते. पण चर्चा त्या एका पोस्टरची झाली जो 4-6 तासात उतरवला गेला. त्या एका फ्लेक्सवरून, पोस्टरवरून जे साधलं गेलं ते या 4,000 पोस्टर मधून नाही. पण गंमत अशी असते की ते एक पोस्टर भावी मुख्यमंत्री असं जे एकनाथ शिंदे यांच्यावर 2022च्या फेब्रुवारीमध्ये वागळे इस्टेटला लावलेलं पोस्टर होतं, त्यामध्ये जी चर्चा व्हायची होती ती झाली. त्यामुळे नंतरचे जे 400-500-700 महाराष्ट्रभर, मुंबई, ठाणे, अगदी संभाजीनगर किंवा नागपूरला पोस्टर लावले असतील त्यामध्ये भावी मुख्यमंत्री हा शब्द नव्हता. पण तो नसलेला शब्द सुद्धा 2 दिवसानंतर आधीच्या चर्चेमुळे लोकांच्या मेंदूत घुमत होता आणि ते साध्य करायचं. कारण फेब्रुवारी पासून मार्च, एप्रिल, मे, जून 4 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, ज्याची चाहूल 4 महिने आधी फेब्रुवारीतल्या वागळे इस्टेटच्या त्या पोस्टरवर लागलेली होती. तेव्हा त्याच्यावर चर्चा व्हावी हा हेतू होता, गाजावाजा व्हावा, मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री म्हणून नाव तरी लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. ते त्याच्यातून साध्य करायचं होतं. काही कोटी रुपये नाही. त्या एका पोस्टरचे किती खर्च आला असेल, कदाचित ठाण्यामध्ये तशी 4 पोस्टर लागलेली असतील, पण त्याची बातमी, बातमीवरून चर्चा, हलकल्लोळ, गदारोळ, बवाल, ही गंमत असते. समजून ते घ्यायचं असतं, पण तिकडे बघायला वेळ कोणाला आहे? चाय बिस्कुट सुपारी बाजीची पत्रकारिता करणाऱ्यांना त्यातला आशय कधीही गवसत नाही, कधीही गवसत नाही. त्यामुळे किती कोटी रुपये दिले, किती कोटी रुपये दिले ह्याच्यावर चर्चा चालू आहे, त्याच्यावर चर्चा चालू आहे. पण देवा भाऊने यातून साधलं काय लक्षात घ्या. ती वर्तमानपत्र ढुंकून कोणी बघत नाही, त्यांचं पहिलं पान बघत नाही आणि 90-95% जो अगदी पेपर विकत घेणारा आहे तो जाहिरात पलटून आतली बातमी बघतो. ती जाहिरात पण बारकाईने बघत नाही, ज्याच्यावर फक्त देवा भाऊ एवढंच लिहिलेलं होतं. पण जे खुसपट काढायला टपलेले आहेत ते बाकीच्या सगळ्या माध्यमामध्ये या देवाभाऊ जाहिरातीचा इतका हलकल्लोळ माजवतील की त्यामुळे इकडे आपण घातलेले जे काय 15-25-50 कोटी आहेत त्याच्या दुप्पट चौपट काय ते 200-250 कोटीची आपली जाहिरात होऊन मिळेल हे देवाभाऊच्या त्या कोण असेल जो पैसे देणारा त्याला माहिती होतं. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर 40-50 पेपरमध्ये पहिल्या पानावर एवढ्या मोठमोठ्या जाहिराती दिल्या तर त्या 10 लाख लोक बघणार नाहीत. पण सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, पोर्टल इकडे ह्याच्यावरून इतका गहजब माजेल की त्या जाहिराती परत 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 10 कोटी, 15 कोटी, 25 कोटी लोकांना हे लोक दाखवणार आणि ती फुकटची पब्लिसिटी आहे. गेलं काय तर 40 पेपरनं जाहिरात दिली, पण त्याच्या 100-200 पट लोकांपर्यंत ती जाहिरात हे पत्रकारितेतले मूर्ख लोक पोहोचवणार.
हे देवाभाऊ ओळखू नये. मला जाता जाता एक शरद पवारांची आठवण सांगतो. योगायोगाने ती कॉमेंट शरद नावाच्याच माणसाची आहे, ज्याचं नाव शरद यादव होतं, ते आज हयात नाही. अण्णा आंदोलनाच्या कालखंडामध्ये एका माथेपुरू सरदारजीने कृषी मंत्री शरद पवार यांना विज्ञान भवन काय कुठेतरी एक थप्पड मारली होती. आणि त्यावरून इतका गदारोळ मीडियामध्ये झाला की शरद यादव त्या विषयावर लोकसभेत चर्चा करताना म्हणाले का राज्यसभेमध्ये कि मारने वाले ने तो एक ही मारा, लेकिन टीवी चैनल और मीडिया वालों ने तो 4 करोड़ बार थप्पड़ मार के ले लिया, बार बार दिखा के. नेमकं तेच या जाहिरातीतून जो हलकल्लोळ माजवण्यात आलाय, त्यातून पैसे देणारा असो किंवा देवा भाऊ असो, त्यांनी साध्य केलंय. मूर्खानो, तुम्हाला एक दमडा न देता तुमच्याकडून देवा भाऊने किंवा त्याचा जो कोणी प्रशंसक असेल त्याने किती प्रचंड अनेक पटीने फुकटातली प्रसिद्धी मिळवली, याकडे तरी जरा डोळे उघडा आणि बघा नीट. मित्रांनो, मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.